नमस्कार स्वामी भक्त हो. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे आळंदीची सच्चिदानंद विभूती. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेसह सुरुवात करूया. आळंदीस नरसिंह सरस्वती नावाचे एक प्रख्यात साधू होते. योगाभ्यासासाठी वायुभक्षणही करत, परंतु त्यांची समाधी लागत नसे. समाधीचं ज्ञान जाणून घेण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून ते गुरूंच्या शोधात होते. गुरुप्राप्तीसाठी पुष्कळ भ्रमण केलं, परंतु गुरुमाऊली काही भेटली नाही. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांबद्दल कुणीतरी या नरसिंह सरस्वतींना सांगितलं. उत्सुकतेने त्यांची पावलं आता अक्कलकोटकडे वळली. नरसिंह सरस्वती अक्कलकोटास येऊन पोचले. श्री स्वामी समर्थ राजवाड्याजवळील भंडारखान्यात डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते. ते श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यास आले. त्यांनी दर्शन घेताच श्री स्वामी समर्थांनी पांघरुणाच्या आतूनच योगशास्त्रातील आज्ञाचक्र भेदनाचा श्लोक म्हटला आणि पांघरुण हटवून आपली नजर त्याच्यावर रोखताच नरसिंह सरस्वतींची समाधी लागली. पुढचे 4 तास ते समाधी अवस्थेत तिथेच उभे होते. त्यांचं देहभान हरपून गेलं होतं. समाधी उतरल्यावर नरसिंह सरस्वतींनी श्री स्वामी समर्थांचे पाय धरले आणि म्हणाले, महाराज, गेली अनेक वर्ष पुष्कळ फिरलो, परंतु ज्या तत्वाचा शोध मला मुळीच लागत नव्हता, त्या तत्वाचे ज्ञान आणि अनुभूती फक्त आपल्या एका कृपा कटाक्षाने मला मिळाली. माझ्या जन्माचं सार्थक झालं असं मला वाटतं. मला इथे आपल्याकडे राहून काही दिवस सेवा करण्याची संधी द्यावी. श्री स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद दिला आणि सेवेची आज्ञा दिली. त्यानंतर काही काळ श्री स्वामींची सेवा करून नरसिंह सरस्वती आळंदीस परतले. ते आळंदीस राहून नियमित योगाभ्यास करू लागले. त्यांची उत्तम प्रगती होऊ लागली. त्यांच्या दर्शनास मुंबई आणि पुण्याकडील बरेच लोक येऊ लागले. त्यांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत चालली. त्यांनी मोठमोठे याग आणि हवन केलं. लोकांकडून सत्कृत्येही करवून घेतली. आळंदीत इंद्रायणी नदीस घाट बांधला. ज्ञानेश्वर माऊलींचा रथ बनवला. धर्मशाळा बांधल्या. त्यांनी योगातील सर्व सिद्धी प्राप्त करून घेतल्या. पैसे धन दौलतीसकट लोक त्यांच्या अवतीभोवती जमा होऊ लागले. वेळ आली होती. बऱ्याच काळाने परत एकदा त्यांचं मन श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी ओढ घेऊ लागलं. नरसिंह सरस्वती पुन्हा एकदा श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटास आले. अक्कलकोटात पोहोचल्यावर श्री स्वामींच्या दर्शनास गेले असता अचानक श्री स्वामी समर्थांनी त्यांना प्रश्न केला, क्यों रंडी अभी तक छोडी नहीं? श्री स्वामींच्या भोवताली असलेले सर्वच लोक चपापले. संन्यस्त असलेले नरसिंह सरस्वतींकडे सगळेजण संशयाच्या नजरेने पाहू लागले. नरसिंह सरस्वती शांत होते. त्यांना श्री स्वामींच्या प्रश्नांचा रोग कळला होता. ते उत्तरले, महाराज, रंडी छोड़ने के वास्ते ही आपके पास इलाज करने को आया हूँ. मुझ पर कृपा कीजिए. श्री स्वामी समर्थ आता हसू लागले आणि प्रसन्नतेने त्यांनी आपला हात नरसिंह सरस्वतींच्या शिरावर ठेवला आणि म्हणाले, ठीक है, हो जाएगा. त्या दोघांच्या संभाषणाचा अर्थ कोणालाच समजत नव्हता. श्री स्वामी समर्थांनी नरसिंह सरस्वतींना रंडी छोडो म्हणजेच सिद्धीचा त्याग कर असं सुचवलं होतं. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन नरसिंह सरस्वतींच्या वृत्तीत श्री स्वामी समर्थांनी आमूलाग्र बदल एका क्षणात घडवून आणला होता. आळंदीस परतल्यावर नरसिंह सरस्वती महाराज आता संगररहित नामस्मरणात वेल घालून धुंद व्हायला लागली. चतुर्थाश्रम तर त्यांनी यापूर्वीच स्वीकारला होता, परंतु आता गायन आणि भजनाची एवढी ओढ लागली की ते भजनात रंगून जात, तासन तास नाचत. समाधी अवस्थेत जाऊन घटका जमिनीवर निश्चेष्ट पडून राहत. सच्चिदानंदांची खरी अनुभूती श्री स्वामी समर्थ कृपेमुळे त्यांना आता प्राप्त झाली होती. योगाभ्यासाचा मार्ग पूर्णपणे सोडून ते भक्ती मार्गात डोंबून राहू लागले. इकडे अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येणाऱ्या लोकांची संख्या अतिशय वाढू लागली. रोज सकाळी 5 वाजल्यापासून गावातील आणि गावाबाहेरून येणाऱ्यांची रीघ लागत असे. श्री स्वामी कुठे, कोणाकडे, कुठल्या स्थानी असतील हे निश्चित नसे. त्यांच्या मनाला लहर येईल तिकडे ते जात.
कधीकधी अक्कलकोटच्या आसपास पंचक्रोशीत असणाऱ्या भक्तांच्या गावीही जाऊन दिवसेंदिवस राहत, तर कधी अक्कलकोटच्या राजवाड्यात राहत. आज श्री स्वामी काही वेगळ्याच भावावस्थेत होते. सकाळपासून ते स्वतःचीच आज माझा गणपती येणार, आज माझा गणपती येणार असं पुटपुटत होते. जवळ असणाऱ्या सेवकऱ्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. दुपारी साधारण 12 वाजायच्या सुमाराला एक 16 वर्षाचा तरुण मुलगा अक्कलकोटात आला. तो कोण होता आणि कोठून आला होता हे कोणासही माहीत नव्हते आणि कळायलाही मार्ग नव्हता. खरे तर आयोनित शरीर धारण केलेला, जगाच्या उद्धारासाठी परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने प्रकट झाला होता. तो एक दिव्य आत्मा होता. तो श्री स्वामी समर्थांचं प्रतिबिंब वाटत होता. तेजस्वी चेहरा, पिळदार देहयष्टी, अजानुबाहू हात, अत्यंत प्रेमळ आणि बोलके डोळे, यामुळे त्याचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न वाटत होतं. हा मुलगा दुरून येत असताना पाहून श्री स्वामी समर्थ अचानक उठून बसले आणि आरोळी ठोकून त्याच्या दिशेने धावू लागले. त्यांना धावत येताना पाहून तो मुलगाही श्री स्वामींच्या दिशेने धावू लागला. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांच्याही नेत्रात प्रेमाचे अश्रू दाटून आले. हा असा प्रकार अक्कलकोटात प्रथमच घडत होता. श्री स्वामी समर्थांना असं काही करताना याआधी कुणीच पाहिलं नव्हतं. श्री स्वामींनी प्रेमाने त्या मुलाचे मुके घेतले आणि हात धरून त्याला वटवृक्षाकडे घेऊन आले. त्याला आपल्या मांडीवर बसवून त्याच्या डोक्यावर प्रेमानं हात फिरवू लागले. तो मुलगा गॅलेत्सो होता. योगीराज श्री स्वामी समर्थांनी 200 वर्षापूर्वी प्रेमाने ज्याला 20-22 वर्ष आपल्या संगाती ठेवून सर्व विद्यांचं शिक्षण दिलं होतं, तोच हा गॅलेत्सो होता. लहान मुलांशी जसं संभाषण करतात तसे ते गॅलेत्सोशी बोलू लागले. परंतु श्री स्वामी काय आणि कुठल्या भाषेत बोलतायत हे कुणासही समजत नव्हतं, कारण 200 वर्षापूर्वीची हिमालयात बोलली जाणारी ती तिबेटियन भाषा होती. त्यावेळी म्हणजे 200 वर्षापूर्वी श्री स्वामी समर्थांनी आज्ञा दिल्याप्रमाणे आता गॅलेत्सो परब्रह्माचेच प्रतिबिंब होऊन स्वयंभू उन्मनी अवस्थेतील महायोगी बनून अवतरला होता. त्याला श्री स्वामी समर्थांची ध्वजा पुढे चालवायची होती. शेगावी जाऊन एका वेगळ्या अध्यात्मी साम्राज्याची स्थापना करावायची होती आणि तसाच श्री स्वामी समर्थांचा संकेतही होता. सोळाप्पांनी स्वामींना म्हटलं, स्वामी, या मुलाला मांडीवर काय बसवताय? हा काही लहान बालक नाही. श्री स्वामी उत्तरले, चोळ्या गप्प बैस, हा माझाच अंश आहे. स्वामींनी त्या मुलास काही दिवस आपल्याजवळ ठेवून घेतलं. त्याची व्यवस्था आणि काळजी श्री स्वामी समर्थ स्वतः पाहत असत. असं कधी आधी झालं नव्हतं. एक दिवस रात्री दुसऱ्या प्रहरी वटवृक्षाखाली सगळे झोपले असता श्री स्वामी समर्थांनी गॅलेत्सोला उठवलं आणि त्या दोघांचं तिबेटियन भाषात गुप्त संभाषण सुरू झालं. श्री स्वामी समर्थ गॅलेत्सोला म्हणाले, तुझा भाऊ सांगे यास मी मोगलाईत असता अनुग्रहित करून शिर्डीला माझ्या पुढील कार्यासाठी पाठवून दिला आहे. तुलाही आता रघुनाथांकडे कपिलधारेस 12 वर्षे स्वहस्ते गणपतीची स्थापना करून तप करायचे आहे. तदनंतर सटाण्यास माझा मामलेदार आहे, त्याच्याकडेही जाऊन स्वतःला जरा घासून घे, म्हणजे उजळून निघशील. मामलेदारांची आज्ञा घेऊन उजवीकडे म्हणजे पूर्व दिशेला पळायला लाग. जिथे थांबावंसं वाटेल तेच तुझे कर्म साम्राज्य शेगाव असेल. तिथे माझं कार्य तू पुढे चाल. तुला ना नाव असेल ना गाव असेल. लोक तुला जे नाव ठेवतील तेच तुझं नाव यापुढे राहील. तू राजाधिराज राजगुरू आहेस. पतितांचा आणि सर्व स्तरावरच्या जीवांचा उद्धार तुझ्यामुळे होईल. श्री स्वामी समर्थांनी वटवृक्षाखाली पूर्ण चंद्राच्या साक्षीने गॅलेत्सोच्या डोक्यावर हात ठेवला. नजरेत नजर घातले आणि तोंडून शब्द निघाले, गणगण गणात बोते. गॅलेत्सोच्या चेहऱ्यावर स्मित आले, त्याच्याही तोंडात आले, गणगण गणात बोते. ब्रह्माशी अपूर्व भेट होती. एका नव्या पर्वाचा लवकरच प्रारंभ होणार होता. दोघंही भावा समाधीत मग्न होते. चंद्र आणि लुकलुकणाऱ्या चांदण्या अनिमिष नेत्राने पाहत होत्या. नरसिंह सरस्वतींना सच्चिदानंदाची अनुभूती नित्य दिली. लीला सहचर गजाननाची शेगावी पाठवणी केली. श्री स्वामी समर्थ.